मेझेतील महानगरपालिकेच्या शाळा नंबर 7मधील शालेय पोषण आहार प्रशासनाने अचानक बंद केल्यामुळे माजी नगरसेवक योगेंद्र थोरात, सामाजिक कार्यकर्ते नितेश कांबळे यांनी मार्केट परिसरात दुकानदाराकडून भीक मागून तांदूळ गोळा करत महापालिकेला भेट म्हणून देण्यात आले। यावेळी आमदार इद्रिस नायकवडी यांनी प्रशासनावर दबाव टाकून शाळेचे शालेय पोषण आहार बंद केल्याचा आरोप माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी केला। माजी नगरसेवक थोरात यांनी महापालिकेची शाळा चांगल्या दर्जाची बनवली होती, या ठिकाणची पटसंख्याही वाढवली होती, बंद पडलेली शाळा सुरू केली होती। सदर महापालिका निवडणुकीनंतर योगेंद्र थोरात यांचा पराभव झाल्यानंतर आमदार नायकवडी आणि त्यांच्यात शाळेत जाण्यावरून तसेच पटसंख्येवरून संघर्ष निर्माण झाला होता। पुन्हा एकदा शालेय पोषण आहारावरून आमदार इद्रिस नायकवडी यांच्यावर माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी आरोप केलेत। सदर शालेय पोषण आहार बंद केल्यामुळे त्यांनी मिरज मार्केट परिसरात दुकानदाराकडून भीक मागून तांदूळ गोळा करून महापालिकेला भेट दिली आहे। रायगडाला तटबंदी केली जायची आणि त्यांची रसद बंद केली जायची जेव्हा बाहेरून एखादा आक्रमण व्हायचं, या प्रकारचाच प्रकार थोडा मिरजमध्ये शाळा नंबर 7मध्ये चालू आहे। काही करून ही शाळा बंद पडेना, काही मागच्या दारानं आलेले आमदार सगळं डोकं आपटून बघायला लागले, शिक्षकांना धमक्या द्यायला लागलेत, पालकांना फोन करायला लागलेत, आयुक्ताकडे जाऊन मिटिंग घ्यायला लागलेत, सगळं करायला लागलेत, पण शाळा काही बंद पडेना। उलटं या महापालिका क्षेत्रात 52 शाळा आहेत, 51 शाळात मिळून कुठे तर 40-50 मुलं फक्त आलेली आहेत आणि या एका शाळेत 171 मुलं आलेली आहेत। शाळा काय बंद पडेना, काय करायचं? थोरात बी ऐकना, शिक्षक बी ऐकना। मग आता प्रशासन अधिकाऱ्यांना प्रेशर आणायचं। प्रशासन अधिकाऱ्यांनी अचानक 4 जुलैला आदेश काढले की या शाळेचा पोषण आहार बंद करा। म्हणजे जे गोरगरिबाची सर्व जाती धर्माची मुलं आहेत, मुस्लिम आहेत, मागासवर्गीय आहेत, ओपन आहेत, धनगर समाजाचे आहेत, त्या विस्तारित भागातली 450 मुलं शिकत आहेत तिथं। अचानक यांचा निरोप आला प्रशासन अधिकाऱ्यांना आणि यांनी मुलांचं जेवणच बंद केलं। मला काल हे कळाले पालकांकडनं, आमचे जागरूक पालक गौतम कांबळे साहेब आहेत, त्यांनी मला सांगितलं मुलांचं जेवण झालं दादा बंद। मग मी ते शिक्षक बोलायला तयार नाहीत घाबरून, आम्ही तुम्हाला सांगितलं तर आम्हाला प्रशासन अधिकारी आणि तिकडं ज्या कुठल्या तर दवाखान्यात बोलवतात आणि चांगलंच झापतात। माहिती घेत बघितलं तर 4 जुलैपासनं हे सगळं बंद आहे। पूर्ण महाराष्ट्रात महानगरपालिकेची एकमेव शाळा आहे त्याचं जेवण बंद करण्यात आलं। कारण सांगितलं जातं आहे विना अनुदानित आहे। शाळा 2012 साली या महाभागाने बंद पाडली, 2021ला आपण जिवंत केली, प्रशासकीय मान्यता आली, UDAS आलं, सगळं आलं आणि त्या शासनाच्या GR मध्ये पण आहे की हा खर्च सगळा महापालिकेनं करायचा। कारण 2012 नंतर सगळ्याच शाळा विना अनुदानित असतात आणि त्याच्यात तो पण GR आहे। मात्र त्यातलं एकच कलम घेतलं विना अनुदानित। विना अनुदानित आत्ता आहे का? शाळा 4 वर्ष झालं चालतं आणि त्याच्यात दुसरी प्रोविजन आहे महापालिकेनं खर्च करायचा। मग महापालिकेला एवढं भीक लागले का? आमचे नेते खाडे साहेबांनी आयुक्त मॅडमना फोन केला तर ते म्हणले ती शाळा खाजगी आहे। म्हणजे हसू का रडावं माणसं इकडं नाही की हे प्रशासन अधिकारी इतकं चुकीचं ब्रीफिंग करायला लागलेत की महापालिकेची शाळा खाजगी आहे म्हणायला। त्या शाळेत 400 मुलं आहेत साहेब, 3 शिक्षक आहेत, चला तरी चालतं, दोन्ही टाईमला शिक्षक शिकवतात, खूप मेहनती आहेत शिक्षक आमचे। आता जेवण बंद करायचं लेकरांचं, कोण शिकतंय तिथं? तुमच्यासारख्या मोठ्यांची शिकतात आणि कुणाच्या सांगण्यावरून होते 10वी नापास मागच्या दारानं आलेल्या एका आमदाराच्या आणि त्याच्या पोराच्या। नगरसेवक बदललं का एवढं बदल होतो का? दुसऱ्या वार्डात पण नगरसेवक बदललेतच। म्हणून मी लोकांना सांगत होतो मोठी मुलं लहान मुलांचं भविष्य संपवतील, मतदान करताना व्यवस्थित करा। ही वेळ गेली आता, पण एवढे बदल होतात का? बऱ्याच वार्डात जुने नगरसेवक गेले, नवीन आले, तिथल्या शाळा बंद पडायच्या, बौद्ध विहारं बंद पडायची, हॉस्पिटलमध्ये धमक्या द्यायच्या। कुठल्या पातळीवर चाललाय? आणि तुम्ही काय म्हणताय मी गोम्या-सोम्याला उत्तर देत नाही? अहो तुमची लेवल पण नाही। आम्ही नगरपालिकेच्या शाळा वाचवणारे आहे आणि तुम्ही ते बंद पाडणारे। काय का असं ना, आमच्या दिवंगत नेत्यांच्या विरोधात आम्ही इलेक्शन लढलं आणि तुम्ही एका लहान मुलाकडनं पडला, ते विषय आम्ही इथं घेत नाही। लहान मुलगा आता मोठा झाला आहे आणि तुमच्या 7 पिढीला हरवलते। त्यामुळे हे गरिबांचं अन्न बंद करून काय मिळणार आहे तुम्हाला? तुम्हाला काय पाप पुण्य याचं काही पडलेलंच नाही का? तेव्हा आज आम्ही प्रशासन अधिकाऱ्यांना भेटलो, खाडे साहेबांना भेटलो, तुम्ही आमचे महापौर साहेब आहेत, महापालिकेच्या शाळा चांगल्या व्हाव्या म्हणून सतत धडपडत आहेत, त्यांच्यासमोर प्रस्ताव आणा, 2 मिनिटात ते करतायत। ते प्रशासन अधिकारी काय करून ऐकत नव्हते, कारण त्यांना वरनं खूप प्रेशर आहे। पोषण आहार त्यांनी नवीन गाडी पण 4 व्हीलर घेतलेली आज आम्ही बघितली, कुठनं आली आता आम्ही हे सांगत नाही,
मात्र आम्हाला या मिरजकरांवर खूप मोठा विश्वास आहे, मोठ्या मनाची लोक आहेत. जे तांदूळ मार्केटला आम्ही फिरलो तर ते म्हणले दादा कधी पण या शाळेसाठी आम्ही तयार आहे. गरिबांची मुलं जिथं शिकतात त्यांनी आज द्यायला पण चालू केलं तांदूळ. आम्ही त्यांच्या दारात गेलो म्हणजे दारात पण यायची गरज नाही, आम्ही शाळेत पाठवून असे हे मिरजकर आहेत. 2 प्रकार आहेत, असे मिरजकर आहेत आणि असे चुकीचे पुढारी आहेत काही. तेव्हा मिरजकरांनीच निर्णय घ्यायचा की भविष्यात कुणाच्या मागे. पालिका क्रमांक 7 शाळेच्या जो आज लज्जास्पद जे कृत्य घडलेलं आहे, गेले 4-5 दिवस झाले ही घटना घडत आहे की लहान लेकरांच्या ताटातला घास पळवण्याचं काम या ठिकाणी आज झालेलं आहे. मी सन्माननीय योगेंद्रदादांचे असं मनापासून असा आभार व्यक्त करेन की त्यांनी ह्या लहान लेकरांसाठी मनापासून त्या भागामध्ये काम केलेलं आहे. तिथं लहान लेकरं, गोरगरिबांची लेकरं ही कायमस्वरूपी अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये शिकत असतात. त्यांच्या ताटातला घास पळवण्याचा हा कोणता प्रकारचा धंदा इथं सुरू झालेला आहे याचा काय ज्ञात नाही आहे. मी सर्व राजकीय पुढाऱ्यांना असं आव्हान करू इच्छितो की शैक्षणिकदृष्ट्या सर्वांचं एकमत असलं पाहिजे. लहान लेकरांच्या भविष्यासाठी सर्व पुढाऱ्यांनी, कोणत्याही पक्षाचे राजकीय नेते असू द्या, त्या सर्वांनी या शैक्षणिक दृष्टीकडे लक्ष घालणं अत्यंत गरजेचं आहे. येणाऱ्या महासभेमध्ये आमच्या सर्व नगरसेवकांच्या वतीनं हा प्रश्न पटलावर घेऊन याचा योग्य निर्णय करण्याचा आमचा मानस आहे. सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक या प्रश्नाकडे गांभीर्याने विचार करून याचा पूर्णपणे पाठपुरावा करतील.